अजिबात चिकट न होणारी लग्नातल्या चवीची झणझणीत अशी मसाला भेंडी एकदा खाल्लात तर वारंवार बनवाल अशा पद्धतीची ही मसाला भेंडी आज आपण इथे करणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे अशी झणझणीत मसालेदार आणि अजिबात चिकट न होणारी मसाला भेंडी. एकदा केली की पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवाल अशा पद्धतीची ही. याचा रंग, याचा स्ट्रक्चर आणि याचा मसाला तुम्ही पाहू शकता. एवढा जबरदस्त आणि खमंग आणि अशी चविष्ट रेसिपी आज मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. तर चला मग अजिबात वेळ न घालवता आजची आपली रेसिपी बनवायला घेऊया. इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. भेंडी आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका छान कॉटनच्या कपड्याने ती पुसून घ्यायची आहे. भेंडी धुवून पुसून घ्यायची आहे, त्यामुळे भेंडीची भाजी जी आहे ती आपली चिकट होणार नाही. तर हे पहा, मी सर्व भेंडी जी आहे ती अशा प्रकारे पुसून घेतलेली आहे. अगदी लग्नात मिळते त्या पद्धतीची आपण ही भेंडी मसाला भेंडी करणार आहोत. आता आपल्याला अशा प्रकारे याचे एका भेंडीचे दोन दोन भाग करायचे आहे. मोठे मोठे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर सर्वात आधी गॅसवर कढाई ठेवूया आणि कढाईमध्ये आपण जी भेंडी कट केलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला मोठा गॅस करून ही भेंडी जी आहे ते छान परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यामुळे तुमची जी भेंडी आहे अजिबात चिकट होणार नाही आणि शक्यतो गॅस मोठा करूनच आपल्याला ही भेंडी भाजायची आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे. 1 टीस्पून तेल टाकून आपण ही भेंडी भाजून घेऊया. अशा प्रकारची आपल्याला हलकासा काळा रंग येईपर्यंत भाजायचा आहे. असे केल्यामुळे तुमची भाजी जी आहे अजिबात चिकट होणार नाही. तर आता साहित्य पाहूया. तर सर्वात आधी आपण इथे कढई ठेवूया. कढईमध्ये इथे आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत. ही मसाला भेंडी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला एवढे जबरदस्त चवीची आहे. इथे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे जिरा, दालचिनी आणि 1 इलायची टाकायची आहे. 2 आपल्याला काली मिरी टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 मोठा बारीक चिरलेला कांदा कट करून टाकायचा आहे आणि 2 हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आहे. आणि हे जे आहे ते आपल्याला छान कांदा जो आहे तो हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया 1 चमचा आणि हे छान परतून घेणार आहोत 2 ते 3 मिनिट. त्यानंतर आपल्याला इथे 1 टोमॅटोची प्युरी करून टाकायची आहे. ही प्युरी जी आहे ती मी जास्त बारीक केलेली नाही. जर समजा तुम्हाला प्युरीच्या ऐवजी टोमॅटो चिरून टाकायचा असेल तर ते तुम्ही टाकू शकता. इथे मी दही घेतले अर्धी वाटी, गरम मसाला, धना पावडर, लाल मिरची पावडर, हळदी पावडर आणि मीठ. तर सर्वात आधी आपल्याला अर्धी वाटी दह्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायचा आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून इथे हळदी पावडर टाकूया. 1 टीस्पून इथे आपल्याला धना पावडर टाकायचा आहे आणि 1 टीस्पून इथे आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. थोडंसं चवीपुरते मीठ टाकायचं आहे आणि हे जे दही आहे ते आपल्याला छान आता मिक्स करून फेटून घ्यायची आहे. हा जो मसाला आहे या मसाल्यामुळे आपली जी मसाला भेंडी आहे जबरदस्त चवीची लागणार आहे. याची जी ग्रेव्ही बनणार आहे 1 नंबर ग्रेव्ही तयार होते अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला तयार करून टाकलात तर. आता याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकूया आणि परत एकदा हा जो मसाला आहे छान फेटून घ्यायचा आहे. पहा याची ग्रेव्ही जी आहे ती किती मस्त जबरदस्त झालेली आहे. आता परत एकदा हा जो आपला कांदा आणि टोमॅटो आहे एकदा चेक करूया शिजलाय का. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसनचं पीठ टाकायचं आहे. पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे आणि हे जे बेसनचं पीठ आहे आपल्याला खमंग असं भाजायचं आहे. वास सुटेपर्यंत आपल्याला हा बेसनचं पीठ याच्यामध्ये टाकून भाजायचं आहे तेल सुटेपर्यंत. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया. मिठामुळे आपला कांदा आणि टोमॅटो आहे लवकर सॉफ्ट होतो. पहा तेल किती छान सुटलेलं आहे आणि आता आपण जे दह्याचे मसाला टाकून बनवलेली पेस्ट आहे ती याच्यामध्ये टाकणार आहोत. हा जो मसाला आपण बनवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीचा आहे आणि खायला एवढा जबरदस्त चवीचा लागणार आहे. याच्यामुळे जी आपली ग्रेव्ही बनणार आहे मसाला भेंडी ही खूप जबरदस्त होणार आहे.
आता हा जो मसाला आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे 5 ते 7 मिनिटासाठी. याच वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे. छान तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे. पहा इथे तेल सुटलेलं आहे. किती जबरदस्त, एवढा जबरदस्त वास इथे माझ्या किचन मध्ये येत आहे आणि हा जो मसाला आहे जबरदस्त शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये भाजून घेतलेली जी भेंडी आहे ती याच्यामध्ये ऍड करूया आणि 2 ते 3 मिनिटं ही जी भेंडी आहे ते छान आपल्याला या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. किती जबरदस्त याचा कलर आलेला आहे. ही भाजी खाली करपू नये म्हणून मी थोडंसं इथे 2 ते 3 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. नंतर आपल्याला याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि एवढी जबरदस्त ही जी आपली मसाला भेंडी आहे इथे बनून तयार झालेली आहे. फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे, कारण भेंडी आहे ती आधी आपण सर्वात आधी भाजून घेतली आहे त्यामुळे. तर तयार झाली आहे आपली एकदम झणझणीत, खमंग आणि अजिबात चिकट न होणारी मसाला भेंडी. याचा रंग तुम्ही पाहू शकता. याचा मसाला बघा किती जबरदस्त झालेला आहे आणि वास म्हणणार तर एवढा जबरदस्त याचा सुगंध माझ्या किचन मध्ये दरवळत आहे. खरंच ही भाजी एकदा केली ना तुमच्या घरचे पुन्हा पुन्हा हीच अशाच पद्धतीची भाजी करायला तुम्हाला सांगतील. तर तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. ओके फ्रेंड्स, तर मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. त्यासाठी शिल्पास कुकरी चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मस्त चविष्ट आणि खमंग अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.